एवरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. सो आता आपण आहोत रत्नागिरी गणपतीपुळेला चाललो आहोत. कुठे चालला बाबू? हॅलो करा. सो सकाळचे वाजले आहेत 8 आणि आम्ही चाललो आहोत गणपतीपुळे. इथे बाजूलाच आहे. आम्ही हॉटेल 1 किलोमीटरवरती घेतलं आहे. तर आज म्हणजे आम्हाला 5 डेज तरी पाऊस नव्हता, पण आज पाऊस आहे आणि आज आम्ही निघणार आहोत घरी जायला. काय बोलते तू? बोलते बोल. आणि आज खूप मस्त असा पाऊस पडला होता, म्हणजे 6 दिवस पाऊसच नव्हता. ते खूप छान झालं आम्हाला फिरण्यासाठी. आणि आज लास्ट डे होता तर खूप मस्त पाऊस पडल्यामुळे वातावरण मस्त थंडगार झालं होतं. आणि हे आहे ते हॉटेल जिथे आम्ही फूड खाल्लं होतं. आधीच्याच ब्लॉगमध्ये तुम्ही बघाल. गाड्या आल्या आहेत, बसेस वगैरे सगळे हॉटेल्स वगैरे खूप फुल आहेत. चांगले चांगले हॉटेल सगळे फुल झाले. आम्ही लेट आलो होतो. झिपलाईन वगैरे केली तसं तुम्ही बघाल. आमच्या हॉटेलपासून मंदिर एकदम जवळ होतं, पण पावसाळी वातावरण असल्यामुळे आम्ही गाडीने जायचं प्रेफर केलं. हार्डली 500 to 1 किलोमीटर होतं. गणपतीपुळेला आलोय आम्ही. गणपतीपुळे बघा, नायसा आणि बबलू चाललेत पुढे. नायसा हसते. आतमध्ये इथून गाड्या नाही जात, बाहेरच इथे पार्किंग करायला लागतं. तर इथे रस्त्यातच तुम्ही करू शकता. हे देऊळ एकदम समुद्राच्या बाजूलाच आहे. याची स्पेशालिटी आहे. आणि मेन तो समुद्र आहे. वाव, मूवी बघितलाय ना, नवरा माझा नवसाचा. त्याचं फेमस मंदिर आहे. नायसा कुठे आली तू? हे बघा मंदिर आहे समोर. तिथे खूप मस्त वातावरण आहे. थोडं आता जून चालू आहे, पावसाळा चालू झाला तरी खूप सारे टुरिस्ट आहेत. तेच आम्हाला 5 डेज तर बिलकुल पाऊस नाही भेटला. आज जरा निघताना पाऊस आहे मुंबईला जाताना. तर आज इथून आम्ही मुंबईला निघणार आहे. आज लास्ट स्टे झालं. मालवण टूर संपली. कोकण टूर संपली आहे फायनली. खूप धमाल आली. त्याला बघूया आता, गणपती बाप्पाचं दर्शन करूया आणि निघूया. मंदिराजवळ आलो आम्ही आणि इथून आता लाईन चप्पल काढून मोफत चप्पल स्टँड सुविधा. बाजूलाच बघा किती मस्त समुद्र आहे. हां हां इकडे पुढे हे तुम्हाला नंतर दाखवतो. आता इथे दुकान आहे बाजूला मंदिराच्या. हे मंदिर इथे, मंदिराचं एंट्रन्स इथून आहे आणि इथे आपल्या चप्पल सोडायला इथे तुम्हाला आपल्या देवाचं हे वगैरे भेटतं, साडी वगैरे. जसं तुम्ही पाहिलं की इकडे म्हणजे शॉपमध्ये तुम्हाला काही पेढे वगैरे, इकडचे पेढे खूप सुंदर होते, आम्ही घेतले होते. आणि त्याच्यानंतर आम्ही दुर्वा फुलं गणपती बाप्पाला वाहायला आणि नारळ वगैरे घेतला होता. सो चला आता दर्शन करूया गणपती बाप्पाचे. लाईन असते बघा, तिकडे एक लाईनचं होतं, इथे लाईनचं आहे. आता आपण ऑफ सीझन मध्ये आलोय, गर्दीच नाहीये, त्यामुळे गर्दी नाही. सकाळ सकाळी आलोय 8 वाजता, त्याच्यामुळे पण नसेल मे बी. हे मंदिर आहे. मंदिरात जाण्यापूर्वी कॅमेरा मोबाईल बंद ठेवा बोलले. बघू आतमध्ये काढायला भेटणार नाही. आणि हे आहे गणपतीपुळेचं एंट्रन्स. खूप सुंदर असं मंदिर आणि त्यांनी रेनोव्हेट केलं आहे. आणि आतमध्ये मेन म्हणजे फोन कॅमेराज अलाउड नाही आहे. तो आम्ही जितकं काढू शकतो तितकं काढलं होतं. बघा इथे मस्त तुम्ही देणगी वगैरे देऊ शकतात. ते लोक अभिषेक वगैरे लावतात मंगळवारी किंवा गुरुवारी. सो तुम्ही पावती फाडून तिथे देऊ शकतात. तर आम्ही सगळ्यांनी पावती पण फाडली होती. आणि हा आहे त्याचा आजूबाजूचा परिसर. समोरच मस्त पांढरा शुभ्र असा बीच आहे. आणि आमची नाईशी बघा कशा पायऱ्या चढते आहे देवाच्या. सो सगळेजण होते आणि सगळ्यांना खूप मस्त वाटलं, आवडलं दर्शन करून. गाईज हे बघा, हे मंदिर आहे आणि मंदिराच्या समोरच किती मस्त समुद्र आहे. समुद्र लागूनच मंदिर आहे. आणि आम्ही काल रात्री आलेलो, तर आता सकाळी आम्हाला निघायचं आहे मुंबईला जायला. पण असं वाटतं इथे ॲटलिस्ट 2 दिवस तरी पाहिजे तुमच्याकडे. तर इथे आलात तर टाईम काढून या. तर घाईघाईत मजा नाही. एक दिवस आम्ही राहिलो, अजून एक दिवस राहायचं मन करत आहे. एवढं सुंदर आहे वातावरण इथे. तर आलात तर 2 दिवस तरी गणपतीपुळ्यात आहे. तर आजूला आरेवारे पण आहे, तुम्ही बघितलं असेल. खूप सुंदर मंदिर आहे.
हे बाहेरून बघा मंदिर, बाहेरून बघा. आणि ब्लॉगर बघा, ब्लॉगर. मस्त दर्शन झालं, मस्त झालं. तर टाइम काढून या इथे आला तर ॲटलिस्ट 2 दिवस तरी या. सो गणपती बाप्पाचे दर्शन करून खूप छान वाटलं, मन एकदम प्रसन्न झालं. बोलतात ना नंदी बैलकडे जर तुम्ही सांगितलं तर ते गणपती बाप्पापर्यंत पोहोचवतात. सो त्यांच्या कानामध्ये मी तेच सांगत होती की सगळ्यांना सुखी ठेवा, सगळ्यांना चांगलं आयुष्य द्या, माझ्या नायसाला सुखी ठेवा, तिला चांगलं मोठं करा आणि सगळ्यांचं चांगलं चांगलं ठरवा, कोणाबद्दल वाईट विचार करू नका, सगळ्यांना चांगलं सुखी ठेवा बस. सो अशा प्रकारे आजचा आमचा ब्लॉग इथेच मी संपवते. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर. आणि मंदिराच्या बाजूला हा समुद्र आहे, हा फेमस असा समुद्र जिथे नवरा माझ्या नवसाची शूटिंग झाली होती. ते पुतळा घेऊन धावतात ते हा समुद्र आहे. इथूनच मग नंतर मंदिराची एंट्री आहे. सो खूप सुंदर असा समुद्रकिनारा होता, पण पावसाळी वातावरण असल्यामुळे आम्ही जास्त काही तिथे थांबलो नाही.